Principal Rajaram College of Council, Kasegao, and Dr. G.H. Wadkar sir, and my dear friend, Mr. L.C. Kamble sir, and Dr. Kankelo Tamani sir, and all my fellow library professionals from various colleges, my dear friend Dr. Mr. Mahesh Kamble sir also, and all my dear students, very good morning everyone. The main thing तर नॉलेज रिसोर्सेस एक्सप्लोरिंग करणे कशाच्या माध्यमातून तर अकॅडमिक रायटिंगच्या माध्यमातून सब्जेक्ट nowadays many researchers wish to improve the quality of their academic writing but are often unaware of the right methods and resources to do so. This seminar will definitely provide an effective solution to enhance the quality of research writing. Today, I am going to present my topic is library nutrients and information literacy. तुम्ही म्हणाल की लायब्ररी न्यूट्रिएंट्स चा आणि माझा काय संबंध आहे? मी तर विद्यार्थी आहे फार्मसीचा, मी तर प्राध्यापक आहे फार्मसीचे, किंवा आमचे लायब्ररी प्रोफेशनल्स आहेत. लायब्ररी इज अ सोशल ऑर्गॅनिझम असं म्हटलं जातं. काल आमच्या सरांचा विषय झाला की प्रोफेशनल आणि लायब्ररी प्रोफेशनल मध्ये काय फरक. प्रोफेशनल हे कशाचा विचार करतात? इकॉनॉमिकल बेनिफिटचा विचार करतात. लायब्ररी इज अ सोशल ऑर्गॅनिझम. ग्रंथालय हे सामाजिक सेवा आहे, निस्वार्थपणे आपण सेवा देतो. तर लायब्ररी स्टाफ हा वाचकाला जास्तीत जास्त नॉलेज कसं प्रोव्हाइड करतो. सरांनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं बा की जुन्या काळातील ग्रंथालय आणि आत्ताच्या काळातील ग्रंथालयामध्ये फरक आहे. Today's library is not a library. Library is working as a knowledge resource center. 2016 पासून विद्यापीठाचे ग्रंथालयाचं नाव बदललेलं आहे. विद्यापीठाच्या लायब्ररीला लायब्ररी म्हटलं जात नाही. काय म्हटलं जात आहे? नॉलेज रिसोर्स सेंटर. तिथला लायब्ररीयन जो आहे तो डायरेक्टर ऑफ नॉलेज रिसोर्स सेंटर असं म्हणतात. Because the library is working as a knowledge provider, information provider, knowledge disseminator, information retriever. म्हणजे माहितीची प्रतिप्राप्ती करून देण्याचं महत्त्वाचं काम कोणाला करावं लागत आहे? तर लायब्ररी प्रोफेशनल करावं लागत आहे. 2001 मध्ये माझं बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स झालं. त्यावेळेला माझ्या मित्राला, इंजिनिअरिंग झालेल्या एका मित्राला घेऊन मी बसलो होतो. एखादा सायबर कॅफे असायचे त्या काळात. आबासाहेब गरवाले कॉलेज पुणे या ठिकाणी बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स झालं. तिथं मी त्याला म्हटलं की मला ईमेल पाठवायला शिकव. मग त्यांनी yahoo.com वर मला ईमेल कसा काढायचा, ईमेल कंपोज कसा करायचा, ईमेल सेंड कसा करायचा 2001 साली मी शिकलो. म्हणजे त्या काळामध्ये याहू हे प्रचंड प्रमाणात वापरलं जाणार आहे. जे की इन्फॉर्मेशन लिटरसी हा विषय आहे माझा. न्यू ट्रेंड्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. त्या इन्फॉर्मेशन लिटरसी मध्ये इन्फॉर्मेशन तुम्ही कशी होती, माहिती म्हणजे काय, इन्फॉर्मेशन लिटरसी म्हणजे काय, तर DIKW म्हणजे काय, तर डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि विजडर. आता तुम्ही म्हणाल की DIKW हे पहिल्यांदा कधी सुचवलं गेलं, तर 1920च्या दशकात अमेरिकन तत्वज्ञ T.S. इलियट यांनी द रॉक नावाची एक कविता लिहिली होती. या काव्यात प्रथम
असा वापर केला की वेर इज द विजडम वी हॅव लॉस्ट इन नॉलेज, वेर इज द नॉलेज वी हॅव लॉस्ट इन इन्फॉर्मेशन. आता 1934 साली द रॉक हे काव्यसंग्रह प्रकाशित झाला आणि नॉलेज आणि विजडम हे शब्द त्यांनी कवितेमध्ये उल्लेख केला आणि या संकल्पनेचा प्रथम विचार मांडला गेला. डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि विजडम. या डेटा टू विजडम या निबंधात DIKW पिरामिड्सच्या स्वरूपात विस्तारित उल्लेख केला. तर एक लक्षात घ्या की डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज, विजडम म्हणजे काय. तर डेटा म्हणजे कच्च्या स्वरूपातील न विश्लेषित केलेली माहिती जी असते त्याला काय म्हटलं जातं, डेटा असं म्हटलं जातं. कच्च्या स्वरूपात डेटा, एखादा आकडा आहे 35 हा आकडा आहे, तर तो काय झाला, डेटा झाला. तर माहिती म्हणजे काय, तर जेव्हा डेटाचे आयोजन, वर्गीकरण आणि विश्लेषण केले जातं, जसं की आजचे सरासरी तापमान 35°C आहे, हे वाक्य म्हटलं. आता 35 म्हणजे काय, तर डेटा झाला. आजचे सरासरी तापमान किती आहे, 35°C. म्हणजे ही काय झाली, माहिती झाली. म्हणजे समजा सकाळी 8 वाजता टेम्परेचर किती होतं, 10 वाजता किती होतं, 12 वाजता किती होतं आणि पूर्ण दिवसाचे सरासरी तापमान जे आहे 35°C आहे असं मी म्हटलं. म्हणजे ही काय झाली, माहिती झाली. आता या माहितीच्या आधारावर माहितीचा अभ्यास करून तिच्यात नियम, संकल्पना आणि नमुने ओळखल्यावर ज्ञान तयार होते, म्हणजे इन्फॉर्मेशन आपल्याला निर्णय घेण्यासाठी. त्यामुळे उन्हाळ्यात शाळेचे वेळापत्रक सकाळी ठेवले गेले. म्हणजे इन्फॉर्मेशन सायकल म्हणजे काय, तर माहितीची निर्मिती केली जाते, माहितीचे संकलन केले जाते, माहितीचे संग्रहण केले जाते, माहितीचे संप्रेषण केले जाते. हे जे चक्र आहे ते सतत चालत असते. मग आपल्याला इन्फॉर्मेशन जनरेट व्हायचंय की बाबा इन्फॉर्मेशन कुठून निर्मिती होती हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. हे जे चक्र आहे त्यामध्ये माहितीची निर्मिती नवीन संशोधनातून, अहवालातून, निरीक्षणातून, बातम्यांमधून, आकडेवारीच्या माध्यमातून माहिती तयार होत असते. एखाद्या संशोधकाने नवीन शोध लावला तर ती माहिती निर्माण होते आणि त्या निर्माण झालेल्या माहितीचं संकलन केलं जातं. आता संकलन कुठं केलं जातं, तर निर्मिती झालेल्या माहितीच्या विविध स्रोतातून गोळा केली, ती माहिती गोळा केली जाते. कुठले स्रोत असतात, जे ग्रंथालयामध्ये असतात, पुस्तक स्वरूपामध्ये असतात, पिरियॉडिकल जर्नल स्वरूपामध्ये असतात. अनेक स्रोतातून माहितीचं संकलन केलं, स्टोरेज, माहितीचं साठवण केलं जातं. आता साठवली जाते कुठं, तर गोळा केलेली माहिती सुरक्षित साठवून ठेवली जाते, ती ग्रंथालयामध्ये साठवून ठेवली जाते, जेणेकरून ती भविष्यात वापरता येईल. आता ग्रंथालयामध्ये जी इन्फॉर्मेशन ठेवली जाते ती पुस्तक स्वरूपामध्ये, वर्तमानपत्र स्वरूपामध्ये किंवा periodicals, journals, bound volumes, maps, all knowledge resources are available in library. But ते अजून काय उपयोग आहे का, तर जी इन्फॉर्मेशन आहे त्याचं रिट्रायवल म्हणजे काय, पुनर्प्राप्ती करून घेणं. आता इन्फॉर्मेशन रिट्रायव्ह करण्याची इंटरनेटवर बरीच साधनं आहेत, जसे की आपण गुगल सर्च इंजिन मध्ये आपण इन्फॉर्मेशन रिट्रायव्ह करतो. जुन्या काळामध्ये एखादा शब्द टाकला तर गुगल सर्च इंजिन मध्ये हजारो पानं यायची. मग आपल्याला स्पेसिफिक इन्फॉर्मेशन महत्वाची असते, तर ती आपण कशी मिळवायची, तर त्याच्यासाठी आमच्या लायब्ररी सायन्स मध्ये बुलियन ऑपरेटर्स अँड ऑर नॉटचा वापर केला जातो. ही स्पेसिफिक इन्फॉर्मेशन करण्याची गरज भासू लागली. त्यासाठी कीवर्ड सर्च, जसं की आमच्या ओपॅट ऑनलाईन पब्लिक ऍक्सेस कॅटलॉग मध्ये आपण ग्रंथालयामध्ये कुठली पुस्तके आहेत नाही ते पाहू शकतो. आपण कीवर्ड नुसार सर्च करतो. जसं की टायटल मधले कीवर्ड्स आपण सर्च करतो की फार्मसीचं हे पुस्तक आहे का, ते टायटल टाकलं की लक्षात येते का आहे, ऑथरचं नाव टाकलं की लक्षात येतं आहे. अशा प्रकारे इन्फॉर्मेशन पुनर्प्राप्ती करणं. आता विद्यार्थी ग्रंथालयाच्या कॅटलॉग म्हणून आवश्यक पुस्तक शोधून वापरतो म्हणजे काहीतरी इन्फॉर्मेशन रिट्रायव्हल.
हे आम्ही जुन्या काळात करून शिकलेलो आहे, तेच आता सगळ्यांना माहीत झालेलं आहे की ChatGPTच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तुम्हाला इन्फॉर्मेशन, स्पेसिफिक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. तुम्ही म्हटलं की तुम्ही कसं काय सांगू शकता, म्हणजे मी इन्फॉर्मेशन माणूस आहे, मी कन्फर्म करून विश्वसनीयता चेक केली आणि मी तुम्हाला सांगितलं की धर्मांतर केलेलं नाही, ऍक्च्युली फेक न्यूज आहे. म्हणजे कुठली पण माहिती असेल तर लगेच आपण विश्वास ठेवायचा नाही, त्याची खात्री करायची आणि नंतरच. ती खात्री करणं म्हणजेच काय, तर इन्फॉर्मेशन लिटरसी आहे बा. तर ही इन्फॉर्मेशन लिटरसी ही संकल्पना मांडलेली आहे. तर त्या काळात माहितीचे प्रमाण झपाट्याने वाढत होते, त्यामुळे व्यक्तीला केव्हा माहितीची गरज आहे हे ओळखता येते आणि आवश्यक माहिती शोधणे, मूल्यांकन करणे आणि प्रभावीपणे वापरणे म्हणजेच काय, तर इन्फॉर्मेशन लिटरसी. म्हणजे माहितीची गरज ओळखली, आवश्यक ती माहिती शोधली, त्या माहितीचं मूल्यांकन केलं आणि ओरिएंटेशन प्रोग्राम घेत असतो. ग्रंथालयामध्ये सगळ्यांनी त्यांना घेऊन जायचं, त्यानंतर त्यांना लायब्ररी विभाग दाखवायचा. हा जो आहे सर्क्युलेशन विभाग, इथं ग्रंथांची वेगवेगळी चालते. हा पेरिओडिकल विभाग, इथं आपल्या ग्रंथालयामध्ये 20-25-30 पेरिओडिकल जर्नल्स आहे. त्यानंतर स्टॅकिंग एरिया, ते काय असतं, लायब्ररी ओरिएंटेशन. पण प्रत्येक ग्रंथपालाने इन्फॉर्मेशन लिटरसी प्रोग्राम अरेंज केला पाहिजे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्याला स्पेशल मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये कशी वापरली पाहिजे, रेफरन्स टूलचा कसा वापर केला पाहिजे. माझा एक युट्यूबला व्हिडिओ आहे, तो जरी आपल्याला चॅप्टर लिहित असतो PhDचा किंवा रिसर्च पेपर लिहित असतो, ऑटोमॅटिक बिब्लिओग्राफी तयार होते, रेफरन्सेस तयार होतात. तर अशा प्रकारे आपण इन्फॉर्मेशन लिटरेट पर्सन म्हणजे माहितीची साक्षर व्यक्तीच्या गुणवैशिष्ट्यांचे स्पष्टीकरण दिले आहे. म्हणजे माहितीची ओळखणे, प्रथम व्यक्तीला आपल्या माहितीच्या गरजेची जाणीव होते आणि कोणती माहिती आवश्यक आहे ते ओळखता येते. नंतर फाइंड म्हणजे काय, तर शोधणे. त्यानंतर आवश्यक माहिती विविध स्रोतांमधून असते, पुस्तके, जर्नल्स, इंटरनेट, डेटाबेसमध्ये मिळत असते तर ती शोधता येते. त्यानंतर इव्हॅल्युएट म्हणजे काय, तर मूल्यांकन करणे, मिळालेल्या माहितीची सत्यता, विश्वसनीयता, अचूकता आणि उपयोगिता याचे परीक्षण करता येते. आणि अप्लाय करणे म्हणजे वापरणे, योग्य माहितीचा वापर निर्णय घेण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी किंवा संशोधनासाठी करता येतो. आणि एक्नॉलेज म्हणजे स्वीकार करणे, उल्लेख करणे, वापरलेल्या माहितीच्या स्रोतातून योग्य प्रकारे श्रेय देणे, संदर्भ देणे आणि माहितीची नैतिक वापर करणे हे पाळले जाते. तुम्हाला निर्णय घेण्याची क्षमता विकसित करण्यासाठी याचा इन्फॉर्मेशन लिटरसीचा उपयोग होतो. इट हेल्प्स प्रिव्हेंट मिसइन्फॉर्मेशन अँड प्लेगॅरिझम. एक लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा संशोधन करता त्यावेळेला स्वतःच्या भाषेमध्ये लिहिणं आवश्यक असतं. दुसऱ्याचं कॉपी पेस्ट करणं म्हणजे संशोधन नाही. तर प्लेगॅरिझम टाळण्यासाठी तुम्हाला इन्फॉर्मेशन लिटरसी मदत करते. त्याचबरोबर आयुष्यभर शिकणे, संशोधन करणे, लाइफलॉंग लर्निंग अँड रिसर्च स्किल तुमचे डेव्हलप होतात. त्यानंतर कॉन्ट्रीब्यूट टू द डेव्हलपमेंट ऑफ रिस्पॉन्सिबल डिजिटल सिटीजन्स फॉर डेव्हलपमेंट ऑफ कंट्री. तर हे इम्पॉर्टन्स आहे पहा इन्फॉर्मेशन लिटरसीचे. तर त्याच्यासाठी इन्फॉर्मेशन लिटरसी आपल्याला राबवायची, तर त्याच्यासाठी मॉडेल्स ऑफ इन्फॉर्मेशन लिटरसी तयार केलेले आहेत. डेव्हलपमेंट कशी होईल या दृष्टिकोनातून बनवलेले आहेत. दुसरे 7 फेसेस ऑफ इन्फॉर्मेशन लिटरसी मॉडेल 1997 ला बनवलेलं आहे. त्यानंतर 1998 ला आइसबर्गर अँड बोर्गोनीचं बिग 6 मॉडेल म्हणून 6 टप्पे दिलेले आहेत. त्या टप्प्यातून तुम्ही इन्फॉर्मेशन लिटरसी प्रोग्राम तयार करू शकता. स्कोमन 7 पिलर्स मॉडेल 1999 मध्ये, एम्पॉवरिंग 8 मॉडेल 2004 मध्ये, नंतर टॉप पाथवेज टू नॉलेज मॉडेल, लुसियाना मॉडेल आणि अँडरसन अँड जॉन्सन मॉडेल 2016 मध्ये दिलेले आहे. ते
म्हणजे सोसायटी ऑफ नॉलेज नॅशनल अँड युनिव्हर्सिटी लायब्ररी या संस्थेने 1999 मध्ये स्कोनल मॉडेल बनवलेलं आहे पहा, आणि त्याचे पुनरावलोकन 2011 मध्ये करण्यात आलेले आहे. या मॉडेल मध्ये माहिती साक्षरतेचे 7 मूलभूत पिलर्स दिलेले आहेत. म्हणजे माहिती ओळख करणे, माहितीची गरज ओळखणे, त्यानंतर त्याची व्याप्ती समजून घेणे म्हणजे स्कोप समजून घेणे, सध्याचे ज्ञान तपासून माहितीचं अंतर समजणे, त्यासाठी माहिती शोधण्यासाठी रणनीती आखणे, प्लॅन तयार करणे, संकलन करणे, आवश्यक माहिती शोधणे व मिळवणे, त्यानंतर इव्हॅल्युएट म्हणजे काय तर मूल्यांकन करणे, मिळालेल्या माहितीची सत्यता व उपयुक्तता तपासणे आणि व्यवस्थापन करणे, माहितीचे नैतिक व व्यावसायिक व्यवस्थापन करणे आणि माहितीचे संश्लेषण करून म्हणजे प्रेझेंट करून ज्ञान निर्माण करणे आणि सादर करणे. हे मॉडेल जे आहे ते विद्यार्थ्यांसाठी संशोधन प्रकल्प कार्य वाचन आणि माहितीचा शोध कौशल्य विकसित करण्यासाठी तयार केलेले आहेत. त्याप्रमाणे सर्व जगामध्ये इन्फॉर्मेशन लिटरसीचे जे मॉडेल्स आहेत त्यांच्यामध्ये एक संगता राहिली पाहिजे. एक संगता म्हणजे त्याच्यासाठी इन्फॉर्मेशनचे स्टँडर्ड्स बनवले गेले. माहिती साक्षरतेचे मानदंड असं म्हटलं जातं. हे जे संस्था आहेत ACRL, ISTE, ANGIL, AASL, AECT, OSLA आणि IPLA इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन अँड इन्स्टिट्यूशन यांनी काय केलेलं तर स्टँडर्ड्स बनवलेले आहेत. इन्फॉर्मेशन लिटरसी कशी वापरली गेली पाहिजे. आता या सर्व गोष्टींमध्ये रोल ऑफ लायब्ररी इन इन्फॉर्मेशन लिटरसी, ग्रंथपालाची भूमिका कशी असावी इन्फॉर्मेशन लिटरसी मध्ये, माहितीच्या साक्षरता मध्ये. या ठिकाणी एज्युकेटर फॅसिलिटेटरच्या भूमिकेत डिजिटल मेंटर म्हणून तुम्ही काम केलं पाहिजे. म्हणजे काय तर ग्रंथपाल आता केवळ माहिती पुरवणारे नसून शिक्षक, मार्गदर्शक आणि डिजिटल सल्लागार म्हणून कार्य करतात. तर ते विद्यार्थ्यांना माहिती कशी शोधायची, सिलेबस कोणता आणि नवीन सिलेबस हा NEP 2.0 आता नाही का, NEP नुसार नवीन सिलेबसची निर्मिती झाली. त्या सिलेबस मध्ये सुद्धा ग्रंथपालांनी मदत करायला पाहिजे. त्यानंतर विद्यार्थ्यांना असाइनमेंट दिले जातात, प्रकल्प दिले जातात आणि संशोधनासाठी माहिती साक्षरतेचे. So whenever you are thinking about the research, you should start writing. After some days, the glass will be full with water, right? So in case of research, we have to start writing. There are two types of properties. One is tangible property. Second one is intangible property. Tangible property means car, house, mobile phone, whatever we can see and touch, right? In case of tangible property, मराठीतून सांगावं लागेल, सॉरी, ठीक आहे, मी मिक्स करतो थोडंसं. In case of tangible property, we are very much cautious. We don't know whether this mobile will be tomorrow or not. आहे का गॅरंटी हा मोबाईल माझ्याकडे असेल? Still I am very much cautious about that. पाठीमागून एक कव्हर, पुढून एक कव्हर, अँटीव्हायरस, etc. Right? And in case of intangible property, they are going to support us. If we take the case of copyright माझ्या बाबतीत पण सेम केस पाहिजे. अगोदर आपण काय करतो, अगोदर रिसर्च पेपर लिहितो and then we are searching for the publication journal, right? पण आपल्याला अगोदर जर्नल माहित पाहिजे. नेक्स्ट स्लाइड मध्ये आहे रिझन, तरी मी एकदा रिपीट करतो. कारण त्या जर्नलचा स्कोप मध्ये दिलेलं असतं की whether my topic is covered under that journal or not. त्याच्यानंतर त्याचं फॉर्मॅटिंग, त्याचं रेफरन्स मॅनेजमेंट स्टाईल वगैरे हे सगळं आपल्याला अंडरस्टँड होतं कधी त्या पर्टिक्युलर जर्नलच्या वेबसाईटला गेल्यानंतर. आणि म्हणून अगोदर कुठल्या जर्नलला मी पब्लिश करणार आहे ते डिसाइड करायचं. देन गो टू दी इन्स्ट्रक्शन फॉर ऑथर, रीड इट केअरफुली अँड देन स्टार्ट रायटिंग. राईट. तिसरा प्रश्न आहे, वुड इट बी कन्सिडर्ड एट ऑल. आपण बऱ्याच वेळा लिहितो, सर मगाशी म्हटले होते की मुलांना पब्लिकेशनसाठी आम्ही देतो पण रिजेक्ट होतात. लास्ट क्वेश्चन, वुड इट बी कन्सिडर्ड. कारण हा पेपर लिहिताना जसं 360 मध्ये त्याचं सगळं अनालिसिस केलं पाहिजे. पण मी एक कोर्स केला होता स्वयंचा, डॉक्टर आराधना मलिक यांचा, क्वालिटेटिव्ह रिसर्च अँड रिसर्च रायटिंग.
त्याच्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट सांगितलं होतं, आय डोंट नो वाय इट इज, पण त्यांनी सांगितलं होतं यू शुड रिव्ह्यू इट मिनिमम 49 टाइम्स. जो आपण पेपर लिहितो तो आपण मिनिमम 49 टाइम्स रिव्ह्यू करायचा अँड देन यू कॅन गो फॉर द सबमिशन. इन केस ऑफ अगेन बेंथम और स्कोपस, एक वी कॅन रिव्ह्यू इट ऑन अवर ओन, मे बी 4-10 वेळा स्वतः वाचायचा, परत परत काहीतरी आयडिया आल्या ऍड करायच्या. आपले कलिग असतील, फ्रेंड्स असतील, सब्जेक्ट एक्सपर्ट्स असतील, गाईड्स असतील, त्या फील्डमधले जेवढे काय एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याकडून हा रिव्ह्यू करायचा अँड देन ओनली यू कॅन सबमिट इट फॉर द पब्लिकेशन. राईट. इन केस ऑफ रिसर्च डू द फर्स्ट थिंग क्रोनॉलॉजिकली लिटरेचर सर्च करायचा, त्याच्यानंतर कन्सल्ट द जर्नल एडिटर. ते मी सांगितलं. स्पेशल कलेक्शन्स, स्पेशल कलेक्शन मध्ये काय असतं ते रिलेटेड असतात. काय कलेक्शन ह्युमन रिलेटेड असतील, काय कलेक्शन ॲनिमल रिलेटेड असतील, काय डिसीजेस रिलेटेड असतील, किंवा काय प्युअर लिटरेचर रिलेटेड असतील, काही फक्त ग्रंथांच्या रिलेटेड असतील, काही धर्मग्रंथांच्या रिलेटेड असतील. तर अशी स्पेशल कलेक्शन्स आपण रेफर करू शकतो. आता ही कुठल्या टूल्स वापरायची जेणेकरून आपल्याला ही इन्फॉर्मेशन सर्च करायला मदत होईल. पहिलं म्हणजे लायब्ररी कॅटलॉग. आपल्या लायब्ररीमध्ये कॅटलॉग आहे. कॅटलॉग म्हणजे जुनं एक कॅटलॉग कार्ड असायचं, ऑथर कॅटलॉग, ॲक्सेशन नंबरचं कॅटलॉग असायचं, टायटल कॅटलॉग असायचं, सब्जेक्ट कॅटलॉग असायचं. त्याच्यानंतर ओपॅक पीएचडी सबमिशनच्या फेजमध्ये होतो. आणि हायपोथेसिस टेस्टिंग आता पहिल्यासारखं नुसतं टेबल आणि चार्ट न करून जमत नाही. स्टॅटिस्टिकल प्रोग्रामनं ते करावं लागतं, मे बी SPSS ऑर समथिंग लाईक दॅट. तर त्या केसमध्ये काय होतं, आपल्याला इनपुट देता येतं त्या सॉफ्टवेअरला, आउटपुट पण घेता येतं, बट वी आर अनेबल टू इंटरप्रिट दॅट. आपल्याला ते वाचता येत नाही ना, की इंटरप्रिट करता येत नाही की व्हॉट इट मीन्स. तर हे आपल्याला इंटरप्रिट करता आला पाहिजे डेटा. एक्झामाइन द एव्हिडन्सेस. बऱ्याच वेळा असं रफली लिहिलं जातं, एव्हिडन्सेस असतील तरच दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज अ स्कॉलरली रायटिंग. सजेशन्स even 340 plus are only for research writing. So abstract should be in past tense, introduction present, because right now we are writing it. Then literature review, definitely it depends on past things only, so it should be past tense. Methodology, already we have done the experiment, so in past tense. Result, already we have got the result, that should be in past only. Discussion, right now we are discussing, so it should be in present. And conclusion, again right now we are concluding, so it should be in present only. Many times it happens that we are writing result and conclusion, single point, result and conclusion, but result is a different and conclusion is different. For example, when we are going to the doctor, is saying write a second paper, right? So we should have that mindset only, right? That is difficult to write, at least for Scopus index and all, right? पण एकदा सुरुवात केल्यानंतर सेकंड टाइम देयर इज नथिंग इम्पॉसिबल और यू कॅन से डिफिकल्ट. ओके, त्याच्यामध्ये पीपीटीज मध्ये थोडंसं जास्त लिहिलेलं आहे, पण इच पॉइंट इज बिट इम्पॉर्टंट. रिसर्च पेपरचे डेफिनेशन आहे, पीस ऑफ अकॅडमिक रायटिंग असेल, फायनल कन्क्लुजन ऑफ द प्रोसेस असेल, डिस्क्रायबिंग ओरिजिनल रिसर्च असेल, फर्स्ट पब्लिकेशन रिसर्च वर्क असेल, प्रेझेंट सायंटिफिक फाइंडिंग्स असतील. जवळपास सगळ्यांना माहित आहे रिसर्च पेपर
Principal Rajaram of College of Council, Kasegaon, and Dr. G.H. Wadkar sir, and my dear friend, Mr. L.C. Kamble sir, and Dr. Kantila Tamani sir, and all my fellow library professionals from various colleges, my dear friend Dr. Mr. Mahesh Kamble sir also, and all my dear students, very good morning everyone. The main thing तर नॉलेज रिसोर्सेस एक्सप्लोरिंग करणे कशाच्या माध्यमातून तर अकॅडमिक रायटिंगच्या माध्यमातून सब्जेक्ट नावडे मेनी रिसर्चर्स wish to improve the quality of their academic writing but are often unaware of the right methods and resources to do so. This seminar will definitely provide